आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। येळवी पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवार लक्ष्मण पाटील यांनी भाजपच्या उमेदवारास दिला बिनशर्त पाठिंबा। बनाळी जिल्हा परिषद गटातील येळवी पंचायत समिती गणातून भाजप पक्षातून बंडखोर केलेले उमेदवार लक्ष्मण पाटील यांनी जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर व जत नगरपालिकेचे नगराध्यक्ष रवींद्र आरळी, सुनील भैया पवार यांच्या विनंतीला मान देऊन भाजप पक्षाचे येळवी पंचायत समिती गणाचे उमेदवार विजय रुपनर यांना मोठ्या मनाने बिनशर्त पाठिंबा दिला। यावेळी येळवी गावचे उद्योजक समाधान जगताप, भानुदास राजगे, दीपाली नरळे, समाधान पडोळकर, सिद्धू सलगर, महादेव सलगर, सकाराम घुटुगडे, ज्ञानेश्वर आटपाडकर, विलास मोठे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। जनता पार्टीकडे इच्छुकांची संख्या खूप होती। 8 जण आमचे सहकारी मित्र आहेत जे भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते। अचानक परत 9वे उमेदवार आले आणि मग भारतीय जनता पार्टीच्या समोर एक पेच तयार झाला आणि सर्वानुमते विचार करून आम्ही विजय रुपनर यांना पंचायत समितीची उमेदवारी दिली। परत काही गैरसमज झाले आणि मग सुनील भैया पवार आमचे जिल्हा परिषदचे उमेदवार आणि डॉक्टर आरडी साहेबांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली आणि आज या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे। माननीय डॉक्टर समाधान जगताप, माननीय घुटुगडे, माननीय राजगे आणि ज्यांचा उमेदवारी अर्ज ठेवायचा ठरला होता राम पाटील एक आहेत आणि दीपाली नरळे, कुमार काळे या सर्वांनी मिळून लक्ष्मण पाटील यांचा अपक्ष अर्ज भरला होता। ते कोणीचे आहेत। आता त्यांनी सर्वांनी विचार करून भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्याची भूमिका घेतली। मी सर्व 8 अपक्ष उमेदवाराचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जो निर्णय घेतलाय त्याचं स्वागत करतो। धन्यवाद। बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आमचे नेते माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि आमचे नेते रवींद्रजी आरळी साहेब यांनी जिल्हा परिषदला मला आणि पंचायत समितीला विजय रुपनर आणि मिलिंद पाटलांना उमेदवारी दिली होती। पण काही गैरसमजुतीमुळे किंवा काही जरा थोड्या नाराजीमुळे लक्ष्मण शिवाजी पाटील आणि त्यांच्या 8 सहकाऱ्यांनी सगळ्यांनी मिळून एक त्यांचा अपक्ष अर्ज ठेवला होता। पण मी डॉक्टर साहेब आणि आपले आमदार साहेब यांच्या विनंतीला मान देऊन किंवा आमच्या आमदार साहेबांच्या आदेशाला मान देऊन त्या सगळ्या लोकांनी आता हा अपक्षचा अर्ज त्यांनी माघार घेतला आणि अपक्षचा पाठिंबा आम्हाला आता डिक्लेअर केला आहे। त्याबद्दल सर्वप्रथम मी यांचा आभार मानतो आणि आमचे दोन्ही नेते माननीय आमदार साहेब आणि माननीय आली साहेब यांनी यात आम्ही मदत केली त्याबद्दल या दोघांचं मी आभार मानतो आणि या दोघांना या म्हणजे निमित्तानं विनंती पण करतो की 8 जणांचा तुम्ही नेहमी विचार करावा। या 8 जणांचं आमच्या विजयामध्ये निश्चितपणे या 8 जणांचं योगदान निश्चितपणे मोठं असणार आहे। या 8 जणांच्या योगदानाचा आपण विचार करावा एवढी विनंती मी या निमित्तानं करतो। केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।